मार्गशीर्ष महिना सुरू झाला का बरेच जण कळसला वस्त्र बांधलं जातं। बऱ्याच वेळा काही जण नॉर्मली तांब्या असतो तो सुद्धा घेतला जातो, पण बऱ्याच जणांना कळस सुंदर दिसावा म्हणून वस्त्र विणलं जातं तांब्याभोवती। तर नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजेसाठी कळसाभोवती वस्त्र कसं विणलं जातं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण कळस सगळ्यात महत्त्वाचं आहे। कळस म्हटलं तर बरेच जण वस्त्र त्याला घालून पूजा करतात। म्हणजे वस्त्र म्हटलं तर आपण धाग्यापासून आपण कळसाची तयारी करतो। आता कळस कसा तयार करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे। आता बरेच जण कळस मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यावेळेस पूजा करतात ना त्यावेळेस आपल्या साधा घरामध्ये कळस असतो त्याची सुद्धा मांडणी करतात, पण इथे ना बरेच जण कळसाला वस्त्र सुद्धा घालतात। तर आज वस्त्र कसं घालायचं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं म्हटलं तर तांब्या महत्त्वाचा आहे। कळसाला वस्त्र घालण्यासाठी तांब्या कसा घ्यायचा तो सर्वप्रथम सांगते। तर कळस घेताना नेहमी आपल्या बरेच जण मोठा कळस घेतात, कारण तो व्यवस्थित नारळ राहायला पाहिजे, कारण मुखवटासुद्धा आपण मुखवट्याची पूजा करतो आणि मुखवटा व्यवस्थित राहायला पाहिजे। त्यासाठी आपल्याला कळस अशा पद्धतीने घ्यायचा असतो। जो तांब्या नॉर्मली असतो तांब्याचा तांब्या तो घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला कळस असा असतो। कळस म्हटलं तर हा रुंद असतो पुढचा भाग, त्याचप्रमाणे त्याला ना हा असा बेस असतो। बेस म्हणजे हा थोडासा असा गोल ह्याला आकार दिलेला आहे, बघू शकता। असा ह्या पद्धतीने असा राऊंड शेपमध्ये हा छोटासा असा कॉर्नर असा ठेवलेला असतो, म्हणजे हा याचा बेस झाला आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला हा तांब्या घ्यायचा आहे, त्यावरच आपण वस्त्र बांधू शकतो। आता फक्त आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर सर्वात महत्त्वाचा तुम्हाला मी सांगितलेला आहे हा कळस। अशा पद्धतीनेच आपल्याला कळस घ्यायचा आहे। साधा तांब्या घेतला तर तुम्हाला वस्त्र बांधता येणार नाही। आता हा तांब्या मी स्वच्छ घासून घेतलेला आहे पूजेसाठी खास। असा वस्त्र म्हटलं तर आपल्याला कुठेही अशा पद्धतीने हा मोठा गुरा मिळतो, मार्केटमध्ये कुठेही धागा मिळतो। त्याला आपण काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला ह्या तांब्याला ना 2 फेरे मारून घ्यायचे अशा पद्धतीने। हे बघा 2 फेरे मारल्यानंतर इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। जशी नॉर्मली आपण गाठ मारतो त्याच पद्धतीने इथे असं आपल्याला फिट अशी एक गाठ मारून घ्यायची आहे। हे बघा आता मी इथे मारली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा आता ही गाठ मारल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला बोट किंवा अंगठा जो काही असेल तो तुम्हाला जसं जमत असेल तसं आणि या गाठीवर आपल्याला बोट ठेवायचं आहे आणि हा धागा घ्यायचा आहे। हा बघा अशा पद्धतीने हा धागा घेताना थोडासा असा क्रॉसमध्ये घ्यायचा। क्रॉसमध्ये घेतल्यानंतर इथे आपल्याला हा कळसचा हा बेस आहे, बघू शकता। हा बेसला एक आपल्याला इथे राऊंड मारायचा आहे, दिसतं ना तुम्हाला। राऊंड मारल्यानंतर हे बघा पूर्ण राऊंड नाही, इथे असा घ्यायचा, हा क्रॉसमध्ये घ्यायचा। राऊंड मारल्यानंतर राऊंड मारला का इथे पुन्हा ह्या कळसचा हा भाग आहे, ह्या कळसभोवती पुन्हा आपल्याला एक राऊंड अशा पद्धतीने मारून घ्यायचं आहे। आता मला दाखवण्यासाठी मी पुन्हा रिपीट करते। पुन्हा हा कळसभोवती आपल्याला राऊंड मारल्यानंतर हे बघा एक राऊंड मारला इथे का जिथे आपण पूर्ण हा जो आपण एक वेढा म्हणतो याला, म्हणजे एक धागा आपण म्हणजे वस्त्र हे जे फिरवलेलं आहे त्याच्या भोवती त्याच्या बाजूने असं जिकडे आपण नॉट मारे तिथेच पुन्हा यायचं आहे आणि तिकडे अशा पद्धतीने नॉटच्या थोडंसं बाजूला पुन्हा इथे अंगठा ठेवायचा आहे आणि इथे कॉर्नरने ह्याच्या बाजूने म्हणजे हा धागा इकडे आहे त्या धाग्याच्या थोडंसं बाजूने आपल्याला पुन्हा हा धागा घ्यायचा आहे आणि पुन्हा हा कळसचा बेस आहे, बघू शकता। ह्याला पुन्हा असं आपल्याला एक राऊंड मारायचा आहे आणि त्यानंतर राऊंड मारल्यानंतर पुन्हा हा जो धागा दिसतो त्याच्या साईडनेच आपल्याला पुन्हा अशा पद्धतीने हे बाजूने हे बघा ह्या बाजूने असं आपल्याला असं जायचं आहे। अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला इथे हात ठेवायचा, नॉट आहे तिथे, आणि कळशाभोवती आपल्याला पुन्हा एक असा राऊंड मारायचा आहे आणि पुन्हा बघू शकता हा जसा तुम्हाला हा धागा दिसतो पुन्हा हे 2 धागे झालेत। हे बघा असं हे 2 साईडला 2 हे असे वस्त्र झालेले आहेत। त्याच्या बाजूलाच आपल्याला हा फेरा मारायचा आहे तिसरा आणि पुन्हा इथे कॉर्नरला जायचं बेसला आणि बेसला पुन्हा अशा पद्धतीने ही राऊंड मारायचं आहे आणि बघू शकता हा पुन्हा हा दुसरा हा तिसरा, म्हणजे जसे आपण धागे मारणार तसं असं गोल गोल फिरवत जायचं आहे। कॉर्नरने घ्यायचं म्हणजे ह्या धाग्यामध्ये अंतर असलं पाहिजे। बघा आता मी केवढं अंतर घेते बघा, अगदी थोडं असं अंतर घेते आहे आणि अंतर घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हा कळसाभोवती एक धागा गुंडाळायचा आहे, बघू शकता। त्याच पद्धतीने पुन्हा आपल्याला जायचं आहे। बघा आता जो अगोदरचा धागा होता परत कॉर्नरला घ्यायचं, ह्याच कॉर्नरने पूर्ण आपल्याला बेसमध्ये जायचं। अशा पद्धतीने खालीसुद्धा आपला जो बेसचा भाग आहे तिथेसुद्धा हा राऊंड होतो। त्याचप्रमाणे जो आपला कळसाचा वरचा भाग आहे हा भाग आहे त्यालासुद्धा राऊंड होतो। अशा पद्धतीने हे गोल गोल फिरवत आपल्याला पूर्ण असा हा कळस आहे हा आपल्याला वस्त्राने बांधून घ्यायचा आहे।
थोडा थोडा धागा घेऊन मी सर्व हा गुंडाळून घेते। आणि वस्त्र काय होतं तर आपण पूजेसाठी ज्यावेळेस तांब्याला अशा पद्धतीने कळसाला हे वस्त्र बांधून घेतलं ना का दिसायला देखील तांब्या आहे ना तो खूप छान वाटतो। आणि पूजेसाठी आपण नेहमी ज्या वेळेस आपली पूजा केली जाते त्यावेळेस जेवढा आपण वस्त्राचा वापर करेल तेवढी पूजेसाठी चांगलं असतं। आणि धागा म्हटलं तर धागा हा जास्त काही महाग नाही आहे, कुठेही तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतो। अशा पद्धतीने हा धागा आपल्याला मिळतो, जो आपण पूजेला वापरतो ना तोच हा धागा आहे। जसा हा आपल्याला रोल मिळतो, जे आपण हारसुद्धा बरेच जण बनवत असतील अशा पद्धतीने। हे बघा असा हा धागा असतो गोलवाला, तोच मी घेतलेला आहे। किंवा घरामध्ये तुमच्याकडे एखादा मोठा रीळ असेल, जाडवाला धागा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल। बघू शकता असे मी फेरे मारते, पुन्हा मी ह्या बेसला असा राऊंड मारते आणि राऊंड मारल्यानंतर हा कळसाभोवती बघा 1 2 3 4 माझे जवळजवळ आता हे फेरे झाले आहेत। असं घेऊन हे बघा इथे अंगठा सगळ्यात महत्त्वाचा आहे की अंगठा असा पकडत जायचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असा पूर्ण राऊंड असा मारून पूर्ण तुम्हाला हा व्यवस्थित वस्त्र हे बांधता येईल। थोडं 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 करून सगळं आपण हे वस्त्र आहे बनवून घ्यायचं आहे। असा मी हा बांधलेला दिसायला ना खूप छान वाटते। आणि अशा पद्धतीने बऱ्याच आपण ज्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यात पूजा करतो ना त्यावेळेस बरेच जण तांब्याला खास वस्त्र बांधतात, म्हणून मी तुम्हाला हा खास व्हिडिओ मी दाखवलेला आहे। अगदी सोपं आहे, प्रॅक्टिस झाली ना का फटाफट हे तुम्हाला वस्त्र बांधता येईल। आणि पकडताना ना थोडंसं असं घट्ट पकडायचं आहे, म्हणजे घट्ट असा धागा आहे ना हा दाबून आपल्याला प्रेस करूनच आपल्याला हा घ्यायचा आहे, कारण जेणेकरून व्यवस्थित हा तांब्याला बसला जातो। आणि थोडं थोडं अंतर घ्यायचं आणि त्याप्रमाणे हा धागा आहे हा बांधून घ्यायचा आहे। आणि हे तुम्हाला दिसतात ना हे क्रॉसमध्ये असे सर्व चौकोन चौकोन हे ॲटोमॅटिक हे तयार होतात। जेव्हा आपण धागा गुंडाळतो ना ज्यावेळेस वस्त्र त्यावेळेस ना व्यवस्थित हा चौकोन हे असं पडलं जातं। आता मी बराचसा हा तांब्या आहे हा तुम्हाला दाखवते बनवून। आता बघू शकता हा तांब्याला पूर्ण हे वस्त्र आहे मी हे पूर्ण गुंडाळून घेतलं, दिसायला सुद्धा खूप छान वाटतं। अजून तुम्हाला हे बघू शकता इतके लहान लहान चौकोन आहे, अजून इथे ना आपण असं राऊंड करत जायचं आणि जिकडे जिकडे तुम्हाला असा मोठा गॅप वाटत असेल तिकडे हा धागा आहे अशा पद्धतीने इथे फिरवून घ्यायचा आहे। बघा जसा मी फिरता इथे पण जास्त गॅप दिसतो ते इथे असा फिरवायचा, ह्या पूर्ण बेसला आपल्याला राऊंड फिरवायचा आहे। त्याच्यानंतर पूर्ण इथे पुन्हा गॅप आहे बघा, हे बघू शकता। आणि त्यानंतर ह्या तांब्याला अशा पद्धतीने हा आपला कळस आहे वस्त्राने रेडी होतो, दिसायला सुद्धा खूप छान वाटतो। बरेच जण ह्या पद्धतीनेच दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये वस्त्र असा गुंडाळून अशा तांब्याची पूजा केली जाते। त्यासाठी आज मी तुम्हाला असा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनतो। आता मला बऱ्यापैकी ही ट्राय झाली आहे, त्याच्यामुळे पुन्हा म्हणजे मी असे धागे पटापट गुंडाळे, तुम्ही सुद्धा थोडासा ट्राय करून बघा। एक एक धागा गुंडाळा, तुम्हाला नक्कीच तुम्हाला सुद्धा असा कळस रेडी करता येईल। जास्त काही मेहनत नाही आहे, अगदी झटकेपट बनून जातो आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटतो। आणि आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीसाठी खास पूजेसाठी वस्त्र वापरलं जातं आणि वस्त्राने अशा पद्धतीने तांब्या वापरल्यावर दिसायला देखील खूप छान वाटतो। हे वस्त्र आहे हे मी गुंडाळून घेतलेलं आहे। आता जर का तुम्हाला असा धागा कट करायचा नसेल तर तुम्ही भोवताल म्हणजे पूर्ण हा तांब्याला धागा आहे वस्त्र आहे हे गुंडाळू शकता, किंवा तुम्ही इथे कट करू शकता। किंवा कट करायचं नसेल कारण देवाच्या पूजेला बरेच जण जे वस्त्र वापरतात ते कट करत नाही, अशा वेळेस ना तुम्ही ह्या तांब्याभोवती असा हा धागा आहे तो पूर्ण गुंडाळून घ्या तरीसुद्धा चालेल। किंवा इथे अजून तुम्ही अशा पद्धतीने हे धागे आहे हे चौकोनी फिरवून हा बारीक असा तुम्ही धागा हा वापरू शकता। बघा जसं ह्याच पद्धतीने मी जसा गुंडाळ आहे तुम्ही त्याच पद्धतीने हा जवळजवळ आणखीन बनवू शकता, म्हणजे तुम्हाला धागा कट करायची सुद्धा गरज पडणार नाही। इतका सुंदर हा कळस झटकेपट हा रेडी होतो। मी बघू शकता आता मी फास्ट करते। आता बघू शकता अशा पद्धतीने मी हा सर्व तांब्याभोवती हे वस्त्र आहे हे गुंडाळून घेतले आणि मस्त असं मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी कळस आपला हा रेडी झालेला आहे। वस्त्र आज कसं घालायचं ते संपूर्ण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्ही वारंवार 1-2 वेळा असे हे फेरे मारून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच अगदी सोप्या पद्धतीने हा कळस अशा पद्धतीने रेडी करता येईल। तर येत्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता मार्गशीर्ष महिना तर चालू झाला तर तुम्ही आता हा दुसऱ्या गुरुवारी अशा पद्धतीने हा कळस आहे हे कळसाला वस्त्र बांधून बघा आणि कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो ना तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातीमध्ये हा व्हिडिओ आहे हा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा
मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारसाठी तांब्या म्हणजे आपला कळस कसा रेडी करतात वस्त्रापासून ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.